पक्ष नेतृत्वाकडनं होत आहे, पक्ष नेतृत्वाकडनंच होत आहे की पक्षात होत आहे? ही वागणूक तुम्ही जी म्हणता अपमानास्पद वागणूक, ही पक्ष नेतृत्वाकडनं म्हणजे स्पष्टपणे अजित पवारांकडनं होत आहे? नेतृत्वाकडून दुसरं काय, मग काय तुम्ही करणार आहात का? आम्ही जे काय कार्यकर्ते करणार आहात? आता ह्या काय प्रश्न आहे का? म्हणजे पक्षामध्ये युनिफाईड जो निर्णय पक्षामध्ये दुसरं आता पक्षात आज अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे डिसिजन मेकिंग मध्ये होते. आम्ही सुरुवातीच्या काळात तुम्हालाही बघायचो. सडनली तुम्ही त्याच्यात नाही आहात असं दिसतंय. त्यामुळे त्या ह्याच्यातून काढून टाकण्याचा हा निर्णय असा आहे की आता ह्या सगळ्यामध्ये प्रफुल्लभाई पटेल मला म्हणाले, तटकरे मला म्हणाले की आम्ही शेवटपर्यंत त्यांना सांगत होतो की भुजबळांचं नाव मंत्रिमंडळात असलं पाहिजे. एवढंच नाही, मला बावनकुळे सुद्धा म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी शेवटपर्यंत तुमच्या नावाचा आग्रह धरला की तुम्ही त्यांना बाजूला ठेवू नका. कोणाचंच ऐकलं ना. आता मी काय सांगू, हे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. पण मग भुजबळ साहेब, अजित पवारांची चर्चा झाली कधी याच्यावरती? अजित पवारांशी कधी बोला? चर्चा झाल्यानंतर ते म्हणाले आपण बसू, पण नाही बसले ना. आणि त्यांनी बोलवलं नाही परत बसण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. म्हणून मला असं वाटलं की त्यांनी तो विचार सोडून दिला. आपलं मंत्रिमंडळामध्ये आता परत आपल्याला जायचं आहे, म्हणून तर मी गेलो नागपूरला तयार. तुम्हाला अपेक्षा होती शेवटच्या क्षणापर्यंत की येईल आपल्याला कॉल मंत्रिमंडळ? हो, कारण ज्या अर्थी मी त्यांना पटवून दिलेलं आहे की मला 1-2 वर्ष राहू द्या, नंतर मग मी जातो वगैरे वगैरे वगैरे. आताची परिस्थिती अशी आहे मतदारसंघात, आणि मला बोलवलं नाही, त्या अर्थी त्यांनी तो विचार सोडून दिलेला आहे आणि मला मंत्रिमंडळात घेणार आता परत. अशाच अपेक्षेने गेलो ना आम्ही. पण मग तुम्ही जेव्हा नागपूरला आम्ही बघितलं, तुम्ही जेव्हा अधिवेशनाला आलात नागपूरमध्ये, तुम्ही स्पष्टपणे म्हणालात की होय मी नाराज आहे असं तुम्ही म्हणालात. मग आता नाराज आहे तर का मग सांगू आनंदात आहे? नाही, मी हा प्रश्न यासाठी विचारतो. नाही, हा प्रश्नासाठी विचारतोय. छगन भुजबळांसारखा एक वरिष्ठ नेता, तुम्ही म्हटलात तसं तुम्ही पक्षाचे संस्थापक, पहिले प्रांताध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री एवढी पद राहिलेला माणूस, जेव्हा स्वतःहून स्पष्टपणे माध्यमांसमोर 2 वेळा महापौर आमदार मुंबईचा, जी तुम्ही सांगतायत की नाराज आहे, तरी पण पक्ष त्याची दखल घेत नाही. आता मला काय माहिती, म्हणून तुम्ही म्हणा, तुम्ही त्या काळात आणखी एक विधान केलं होतं, जहा नाही चायना वहा नाही रहना. मला ज्या वेळेला जे सापडलं, थोडक्यात सांगणं जास्त असं, काय काय वेळा जे आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहे, हे आपण जास्त बोलण्यापेक्षा ह्या थोड्याशा 1-2 लाईन्स